पण शिरोळ तालुक्याचं राजकीय समीकरणच असं आहे की वातावरण सगळं आदल्याच दिवशी फिरतंय. त्याच्यामुळे म्हणजे पारड जरा शाहू आघाडीचं बरं वाटतंय. कामं केले तो तसं त्यामुळे त्यांची कामं बघून यांच्या पाठीमागे असते. काही कसलंही काम असू दे नारळ फोडलाय कामं पूर्ण नाही नाही कामं पूर्ण आहेत. आता दाखवत चला समाज मंदिर 2 मजली चालू आहे बघा. हाय विकास कामं झालेले आहेत. विकास कामात चालू केल्यात नव्हे. रस्ता केल्या काय तर कामं दिसतात हो, आमच्या गावात कामं केल्यात. प्रचारात दोघांनी पण बऱ्यापैकी आघाडी घेतल्यात. शाहू विकास आघाडी पण आघाडी घेतल्या. भले फरक किती का असे ना पण यड्रावकरांचंच मारणार. वातावरण चांगलं आहे. येड्रावकरांचंच होत आहे. केंद्रात भाजप आणि इथं महायुती असल्यामुळं त्यांच्या माध्यमातूनच कामं झाल्यात. नेता बघणार, काम कोण केलं. आणि तुमचं सर्वसामान्य माणूस जरी गेला तरी तुमच्या घराकडे माणूस येऊन जाणार. चांगलं आहे वातावरण. उमेदवार कोण आहे याच्याकडे लक्ष नाही हो. यड्रावकरचा माणूस आताही ते यड्रावकरचे राजेंद्र पाटील येड्रावकर. कामं त्यांची भरपूर झाली. आता आम्हाला तर वाटतंय बघा इथे मैदान जास्तीचे यड्रावकरच. नमस्कार, स्वागत आहे आपलं के न्यूज मध्ये. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. कारण 7 फेब्रुवारीला मतदान आहे आणि 9 फेब्रुवारीला निकाल आहे. आणि मग या निवडणुकीच्या अनुषंगाने या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचाराची उमेदवारांची जी पद्धत आहे किंवा यंत्रणा आहे कशा पद्धतीची आहे, मतदारांच्या पर्यंत जाऊन उमेदवार जे आहेत ते मतदारांना काय सांगून आपली मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात, या अन्य घडामोडींचा आढावा आपण के न्यूजच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी सध्या उभा आहे नांदणी जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघातल्या या हरोली या गावामध्ये. इथल्या काही नागरिकांची आपण चर्चा करणार आहोत. या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय शाहू विकास आघाडी यांच्यामध्ये दुरंगी लढत होते. आणि मग नेमकं या मतदारसंघामधलं चित्र काय आहे, कशा पद्धतीची या मतदारसंघामध्ये लढत होणार. कारण हा मतदारसंघ जो आहे नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघ तो अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. आणि मग नेमकी लढत या मतदारसंघामध्ये कशी होणार आहे, कोणाचं पारडं जड दिसतंय, याचा अन्य घडामोडींचा आढावा आपण इथल्या नागरिकांच्याकडून घेणार आहोत. या ठिकाणी काही महिला आहेत, वृद्ध महिला आहेत, बसलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया, बोलूया आपण. आता निवडणुका लागल्या हा काय कुणाच जोर आहे इकडे आता आता हे चिठ्ठी शिट्टी हा मग जोर शिट्टी दिसतोय नुसता चिठ्ठी दिसते आम्हाला. का बरं कशामुळे आता चिठ्ठीवर इकडे तर जोर दिसायला आलाय. बर मग आता आम्हाला तर काय माहित कसा पाहिजे हो निवडून येणारा उमेदवार? हे काम करणारच पाहिजे की. काम करणार पाहिजे. मग काय कामं झाल्यात का इकडे? काय आता कुणाच्या झाल्यात कुणाच्या नाही. कोणाची कामं झाल्यात मग? काम झालं का कोणतरी सांगतात काय तर. आबा काय नाही जेवला काय? निवडणुका लागल्यात प्रचार आहे की नाही जोरात? हाय की जोरात आहे. कोणाचा आहे? राजेंद्र पाटलांचं. राजेंद्र पाटलांचा. कशामुळे जोरात? कशामुळे म्हणजे कामं केले तो तसं त्यामुळे काय कामं केलं? कामं केल्याशिवाय कोण म्हणतील वय लोक नाही म्हणलं की त्यांची काय कामं येत नाही केलं. केलं. पण विरोधक सुद्धा खमकी आहेत की हो. खमकी उमेदवार विरोधक त्यांच्या विरोधात आहेत. उमेदवार आहेत की बरोबर आहे खरं काय नाही. मिळलं नाही का बरं? मला आता लोक मतदान करताना कुठल्या गोष्टी बघणार, काय बघून मतदान करणार? नेता आहे काम करतोय म्हणून मतदान करणार हो. दुसरं काय करणार? त्यांच्या उमेदवाराचा काय संपर्क आहे का लोकांच्या बरोबर? हाय ठीक आहे की गावात आहे? होय, भरपूर आहेत. नमस्कार, काय म्हणता? आवरलं का चहा पाणी? आवरले गे आवरलं. चाय पाणी आवरूनच बसले. जरा निवडणुका लागल्यात. निवडणुका लागल्यात, निवडणुका करतात जायचं. जोर इकडे हा? जोर आहे की नाही? जोर बी नाही. मतदान दिवशी जायचं, कोण शिक्का मारायचं, सोडून द्यायचं. कसा पाहिजे मग उमेदवार? चर्चा करत नाही आम्ही. निवडून येणारा उमेदवार कसा पाहिजे? आता कसा पाहिजे आणि काय आम्ही सांगून का उपयोग कसा असावा? काय कसं असावं काम? नाही. आम्ही सांगून का उपयोग होणार आहे? जनतेने ठरवलं आम्ही पाहिजे. जनतेने ठरलं पाहिजे. आता ते मोठमोठे लोक आहेत, पुढे आहेत सगळे. आम्ही काय करणार हो? उगाच नुसतं खायचे काम काय झालं का इकडे? काम हा इकडे विकास काम आहेत काय? विकास कामात हे चालू केल्यात नव्हे. काय रस्ता झालं? रस्ता केल्या ती काय निवांत बसलाय. होय निवांत बसले बघा. बोला की. वातावरणात निवडणुका लागल्यात काय वातावरण अजून आपलं? काय वातावरण म्हणावं तेवढं काय क्लिअर वाटत नाही. का हो, 2 दिवस बघा होय. पण शिरोळ तालुक्याचं राजकीय समीकरणच असं आहे की वातावरण सगळं आदल्याच दिवशी फिरतंय प्रत्येक निवडणुकीत. तरी आता प्रचारात काय कोण आघाडी आहे कोणाची? प्रचारात दोघांनी पण बऱ्यापैकी आघाडी घेतल्यात. शाहू विकास आघाडी पण आघाडी घेतल्या आणि महाविकास आघाडी पण तसं प्रचारला बरी दिसायला लागले यावेळी. आघाडी कोणाचं वाटतं? पारड जरा शाहू आघाडीचं बरं वाटतंय. शिवशाहू आघाडी म्हणजे नेमकं कोणाचं? यड्राव शाहू आघाडी. हा शाहू आघाडी. आणि इकडे महाविकास आघाडी. हा इकडं महाविकास आघाडी आहे. कोणाचं वाटतं? हाय विकास कामं झालेले आहेत. झालेलं आहे. होय, होय. कोणाच्या माध्यमातून? आता सध्या केंद्रात भाजप आणि इथं महायुती असल्यामुळं त्यांच्या माध्यमातूनच कामं झाल्यात.
कारण बऱ्यापैकी कुठल्या इथल्या म्हणजे ग्राउंड लेवलला महाविकास आघाडीचं असं काम करण्याजोगं म्हणजे कोण नेते आणि हे नसल्यामुळे की नाही वरच्या लेवलनच कामं झालेले आहेत सगळे. माहितीच्या माध्यमातून मग कुणी इथं काही इथवर काम आणलेलं आता सध्याचे आमदार यड्रावकर साहेबच की. झालं काम होय होय रस्त्याची कामं झाली आता निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतील? विकास फक्त विकास, होय बाकी काय नाही. काय नाही. काय शेअर मार्केट बद्दल आलंय निवडणुकीचं काय नाही. निवडणुकीत अजून काय मी पेपर वाचाय नाही आता गेलो. काय वातावरण आहे गावात आता निवडणुकीचं? चांगलं आहे वातावरण. चांगला आहे. कुणाचा जोर दिसतो? तसं काय सांगता येत नाही. दोन्ही पार्टी कसा पाहिजे निवडून येणारा उमेदवार? हा? निवडून येणारा उमेदवार कसा पाहिजे? काय सामाजिक कार्यकर्ता पाहिजे, चांगला पाहिजे, काम करणारा पाहिजे. काम करणार पाहिजे. कामं काय झालं का मामूकडे या भागात? झाले झालं झाले. काय काय झालं? डांबरीकरण झाले, हा. गटारी झाल्या. कुणाच्या माध्यमातून? राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या. झालं, सगळी झालं. समस्या काय आहेत नाही काय नाही, काय आणि काय कामं बिमं चालू केले केलं. होय. आता लोक निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करून मतदान करतील? आता ते काय सांगता येत नाही मतदानात. काम बघणार, नेता बघणार का पक्ष बघणार बघणार काय नेता बघणार, काम बघणार, काम कोण केलंय आतापर्यंत, काय केलंय हे बघणार. जे राहिलेले उमेदवार आहेत त्यांचा काय जनतेशी संपर्क आहे काय निवडणुकीला? राहिले- नवीनच आहे तो, बरं, नवीनच आहे. नवीन आहेत. होय. मग नवीन उमेदवाराला नेत्याकडे बघून स्वीकारणार का उमेदवाराकडे बघून स्वीकारणार? तेव्हा असं असतंय, आता मतदान जे आहे लेडीजच आहे, मग त्यांच्याकडे बघून मतदान हे केलंच पाहिजे. मतदान काय कुजवता येत नाही. मग ते काय त्यांच्या नशिबानं काय असतं. काय वातावरण आहे आता हरवलीत? वातावरण जोर आहे चांगलं आहे. यड्रावकरांचं जोर आहे. जोर आहे ड्रायव्हरांचा का हो? तर कामं दिसतात हो, आमच्या गावात कामं केल्यात चांगली. काय नाही म्हणलं की लोक नाही कामं आहेत त्यांची. केलं काय काय केलं? काय गैबीचं हे केलं, रस्ता केला गैबीचा. बरं, गावात समाज मंदिर चालू आहे. 2 मजली व्यवस्थित. यड्रावकर कुठं आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे, यड्रावकर आमदार आहेत आणि निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीची आहेत. मग लोक आता नेत्याला बघून मतदान करणार का उमेदवाराला? त्या नेत्याचं काम करतात. नेत्याच्या कामाला बघणार, उमेदवाराच्या कामाला. नाही उमेदवार का नवीन येतात तर कामं होणार त्यांच्यात. पण विरोधक पण तगडे आहेत किंवा विरोधामध्ये त्यांचं सुद्धा आव्हान आहे. वाटतंय की नाही आव्हान निवडणुकीत या? बरोबर आहे की. आव्हान असलं वाटतंय तर की नाही त्यांचं? नवीन वाटलं तरी बी त्यांचं जरा हे जास्त आहे. विरोधकांचं आव्हान नसणार आहे मग? आहे की असणार आहे, तरी देखील यांची कामं बघून यांच्या पाठीमागे जास्त टिकणार काय विरोधकांच्या आव्हानासमोर? विरोधकांच्या आव्हानासमोर टिकतील काय मग यड्रावकर? काय बघूया आता मतदान. काय वाटतं टिकतील काय? नाही कसं आहे तुमचं हे आहे का नाही मतदानचं आता लोकांचं काही सांगता येत नाही. आज तुमचं आहे उद्या माझं आहे असं काही सांगता येत नाही. कुणा जोर दिसतो आता मग सध्या? आता इथे यड्रावकरच आहेत आमच्या. कशामुळं? कशामुळे कामं त्यांची भरपूर झाल्यात हो. गावात आमच्या कुठलंही काही कसलंही काम असू दे. म्हणजे नुसतं नारळ फोडला कामं पूर्ण नाही कामं पूर्ण आहेत. आता दाखवत चला समाज मंदिर 2 मजली चालू आहे बघा जेव्हा आता शेवटचं ते टोपी सुद्धा झाल्या. आणि तुमचं सर्वसामान्य माणूस जरी गेला तरी तुमच्या घराकडे माणूस येऊन जाणार अशी व्यक्ती असल्यामुळं उमेदवार कोण आहे याच्याकडे लक्ष नाही हो. यड्रावकरचा माणूस आहे कारण ही नौके आहेत नाही आता आमच्या ओळखीची बी नाही. नेत्यावर बघून करणार मग? होय नेताच बघणार कारण त्यांनी कामं केलेत हो. कामं कोणी केली आणि विरोधकांचं बी आहे सोडा. कसं आहे आता त्यांची बी कामं झालेलीच आहेत कारण पूर्वी शेट्टी साहेबांच्या ह्याच्यातनं पानंद रस्ते वगैरे झालेलेच आहेत का नाही. पण त्याचा बदलत चाललं नाही काळ हळूहळू. मैदान कोण मारलं असं वाटतं? आता आम्हाला तर वाटतंय बघा इथं मैदान जास्तीत जास्त यड्रावकरच विरोधकांचं आव्हान नसणार काय मग? असणार पण त्यातल्या त्यात बरं, भले फरक किती का असेना बरं. पण यड्रावकरांचंच मारणार.